अनुभवी एवं हाई क्वालिफाइड स्टाफ के साथ इफेक्टिव स्टडी एनवायरनमेंट देने वाली इंस्टीट्यूट यानी IIN इंस्टीट्यूट, 3rd फ्लोर, गुलशन टावर, जय स्तंभ स्क्वायर, अमरावती। संपर्क 76 205 33 664। अब आपके सपनों की उड़ान को पंख लगाएगा IIN। नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 29 एप्रिल 2024 वार सोमवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। जागेच्या शुल्लक वादात शेजारी राहणाऱ्या कुटुंबावर एकाने सब्बलने अचानक प्रहार करून आई मुलाला कायमचे संपविले, तर वडील थोडक्यात बचावले। ही खळबळजनक घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येत असलेल्या बालाजी नगरात 29 एप्रिलला दुपारी घडली। मारेकरू घटनास्थळावरून पसार झाला। पोलीस आयुक्त रेड्डी यांनी पथकासह घटनास्थळ गाठले। यावेळी परिसरात शेकडो नागरिकांनी गर्दी केली। हल्ल्याची सर्व घटना CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे। राग हा कोणत्या थराला नेणार हे कोणीच सांगू शकत नाहीत। ज्याने रागावर संतुलन राखले तोच समजदार, अन्यथा अनेकांच्या रागाच्या भरात अनेकांनी जेलची हवा खावी लागली। अशीच थरारक आणि रक्तरंजित घटना अमरावती शहरातील मंगलधाम परिसरात येणाऱ्या बालाजी नगरात 29 एप्रिलच्या दुपारी घडली। जागेच्या वादात दोन कुटुंबात क्षुल्लक वादात निर्माण झाला आणि त्याच रागाच्या भरात शेजारी राहणाऱ्या आरोपी देवानंद लोणारे याने सब्बल काढून देशमुख कुटुंबावर चक्क हल्ला चढविला। आधी 27 वर्षीय सूरज विजय देशमुख याच्या डोक्यावर जबर प्रहार करून त्याला जागीच संपविले। नंतर बचावाकरिता आलेल्या 66 वर्षीय कुंदा विजय देशमुख यांच्यावर हल्ला चढवून त्यांना सुद्धा संपवण्यात आले। या हल्ल्यात आई मुलगा जागीच ठार झाले, तर वडील विजय देशमुख सुद्धा गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळी रक्तांच्या थारोळ्यात मृतक पडले। मृतक सूरज हा बायपास मार्गावरील एका कारखान्यात सुपरवायझरचं काम करीत होता। माहिती मिळताच परिसरातील शेकडो नागरिकांनी मोठी गर्दी केली। घटनास्थळी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सुद्धा धाव घेतली। फ्रिजरपुरा पोलीस पथक दाखल होऊन डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्टला सुद्धा पाचारण करण्यात आले। घटनास्थळावरून आरोपी देवानंद लोणारे याने घराला कुलूप लावून पत्नीसह दुचाकीने पसार झाला। ही सर्व घटना आरोपीच्या घरी असलेल्या CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहेत। अमरावती शहरात एकाच कुटुंबातील आई मुलाची डबल निर्घृण हत्याने अमरावती शहरात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांचे वेगवेगळे पथक आता आरोपीच्या शोधात वेगवेगळ्या दिशेने रवाना झाले आहेत। शहरात वरली जुगार खेळ अद्याप थांबल्याचे दिसून येत नाही। पोलीस त्याकडे दुर्लक्ष करून इतर ठिकाणी कारवाई केल्याचा गाजावाजा करीत आहे। आता जुगार चालतो की नाही हा पुरावा राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चीजफैल परिसरात घडलेल्या घटनेवरून उघडकीस आला। टेबलवर पैसे लावताना दोन गटात पैशावरून वाद निर्माण झाला आणि लगेच हाणामारीला सुरुवात करण्यात आली। हाणामारीत तिघे जखमी झालेत। नंतर प्रकरण पोलीस स्टेशन पोहोचले। अमरावती शहरात सुरू असलेल्या अवैध जुगारसह क्रिकेट सट्टा बुकीचा मुद्दा नुकताच प्रहारचे संस्थापक आमदार बच्चू कडू यांनी नेहरू मैदानावर भर सभेत गाजविला। एवढंच नाही तर क्रिकेट बुकी दिनेश सेठिया यांच्या नावाचा सुद्धा उल्लेख करून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला होता।
आता पुन्हा शहरात वर्ली जुगार सुरू आहे की नाही हे राजापेठ पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या बेलपुरा येथील चिसफेल परिसरात वर्ली जुगारात पैसे लावण्याच्या वादात झालेल्या हाणामारीत उघडकीस आले। चिसफेल परिसरात अनेक दिवसांपासून वर्ली जुगाराचा धंदा सुरू आहे। याच ठिकाणी टेबलवर पैसे लावित असताना दोन गटात चांगलाच वाद निर्माण झाला। तसं बघितलं तर वर्ली जुगाराच्या भाषेत रविवारी मेन वर्लीची लिंक असलेल्या मुंबई येथून वर्ली व्यवसाय बंद असतो। मात्र या धंद्यावर दररोज शेकडो जुगारी वर्ली लावण्यासाठी येत असल्याने रविवारी पुन्हा व्यवसाय सुरूच ठेवला। अशा वेळी रात्री टेबलवर पैसे हारजीतचा जुगार सुरू केला। पैसे लावण्याच्या वादात दोन गटात चांगलीच हाणामारी सुरू झाली। एकाच्या डोक्यावर चांगलाच प्रहार केल्याने रक्तबंबाळ करण्यात आले। येथील नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले। अनेक तास या प्रकरणाची राजापेठ पोलिसांना खबर नव्हती। या घटनेवर परिसरात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे। अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेत वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न अनेक वर्षांपासून तारांकित आहे, तर दुसरीकडे थेट मनपा विभागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसून येत आहे। मनपा विभागात येणारे कर्मचारीसह अभ्यागतांना आपली वाहने कुठे लावावी हा प्रश्न उपस्थित होत आहे। आधीच येथे लागलेल्या वाहनाच्या रांगानंतर येणाऱ्या वाहनांना येथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांना चांगलीच तारेवरची कसरत करावी लागत आहे। हळूहळू अमरावती शहरातील वाहनांची संख्या अगणित वाढत चालली आहे, तर दुसरीकडे अमरावती शहरातील मुख्य बाजारपेठेत आलेल्या नागरिकांना वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न त्यांच्या समोर उपस्थित होत आहे। अनेकांच्या दुकानासमोरच नाईलाजास्तव नागरिकांना वाहने पार्किंग करावी लागत आहे। आता मनपा विभागात असलेल्या पार्किंगच्या जागेत कर्मचारी आणि अभियंत्यांना वाहनांची संख्या पाहता वाहने कुठे पार्किंग करावी हा प्रश्न प्रत्येकासमोर उपस्थित होत आहे। याच ठिकाणी सुरक्षाकरिता तैनात असलेल्या कर्मचाऱ्याला दुचाकी लावण्यात तारेवरची कसरत करावी लागत आहे। मनपा विभागात खुल्या जागेत पार्किंगची व्यवस्था करण्यात आली, मात्र याच जागेत अनेक मनपाची 4 चाकी वाहने पार्क होत असल्याने इतर वाहनांकरिता जागा अपुरी पडत आहे। दुसरीकडे शहरातील उड्डाणपुलाखाली अनेकांना वाहने पार्किंग करावी लागत असल्याने रस्त्यावर थोडीफार ट्रॅफिक जामची परिस्थिती निर्माण होत आहे। त्यामुळे अमरावती शहरात येणाऱ्या वाहनांकरिता पार्किंगचा प्रश्न सोडावा अशी मागणी आता नागरिकांमध्ये होताना दिसून येत आहे। संपन्न झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या पाठीशी अमरावती जिल्ह्यातील सर्व आंबेडकरी संघटना, युवक सह ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने साथ दिल्याने या सर्वांचे आभार मानण्याकरिता इरविन चौक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लस्सी पे चर्चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात पहिल्यांदा सर्व आंबेडकर अनुयायांनी बळवंत वानखडे यांना भरभरून साथ दिल्याने सर्वांवर पुष्पाची उधळण करण्यात आली। सोबतच अनेकांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या। अमरावती जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांना जिल्ह्यातील अनेक आंबेडकरी संघटनांसह युवक आणि ज्येष्ठ नागरिकांनी एकमताने साथ देऊन 26 एप्रिलला मतदानात जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून भरभरून मतदान केल्याचे सांगून आंबेडकरी संघटनांसह अनेकांनी सर्वांचे आभार मानण्यासाठी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात लस्सी पे चर्चा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। आयोजित कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह अनेक आंबेडकरी संघटनांसह इतर आंबेडकरी पक्षाचे पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठी उपस्थिती दर्शविली। संविधान आणि लोकशाही वाचविण्यासाठी सर्वांनी एकमताला साथ देऊन अमरावती जिल्ह्यात बळवंत वानखडे यांच्या बाजूनी कॉल दिल्याबद्दल उपस्थितांवर पुष्पांची उधळण करून सर्वांचे आभार मानण्यात आले। यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करून अमरावतीचा इतिहास पहिल्यांदाच आंबेडकरी अनुयायी एकवटल्याचे दिसून आल्याची प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट करण्यात आली। पत्र येईल ते जेव्हा सर्टिफिकेट मिळेल तर ते सर्टिफिकेट त्या प्रशांत वानखडेच्या आई वडिलांच्या आपण त्याची कॉपी असेल वाटलं कलर झेरॉक्स असेल पण त्याच्या आई वडिलांना अर्पण केल्या गेली पाहिजे, जेणेकरून हा जो विजय आहे हा विजय कार्यकर्त्यांचा हा तुमच्या आमच्या सर्वांचा विजय आहे। आपण या निमित्तानं रिपब्लिकन ऐक्य झालं पाहिजे हे तर झालं नाही, पण जनतेनं मात्र ऐक्य केलं आणि नेत्याला घरात बसवलं। नेत्याला ती भूमिका घ्यावी लागली की आता आपल्याला समाजाच्या पुढे जाता येणार नाही, म्हणून दादांनी मगाशी म्हटलं की काही जणांनी काही म्हटलं, काही गडव्यांनी आपल्याला बडवे म्हटलं काय, पण आपण
कधी नव्हे तो आपला जो 56च्या आधीचा जो काही स्वभाव आहे तो शांत राहिला, कधीच त्याच्यावर प्रतिक्रिया नोंदवली नाही आणि म्हणून आजचा दिवस आहे. आजचा दिवस तुमच्या सगळ्यांच्या संयमाचा विजय आहे असं मला वाटतंय. जय भीम. बौद्ध समाजातील सारे घटक एकत्र आले, एकाच आवाजामध्ये सर्वांनी मतदान केलं. मी त्या शक्तींना अभिवादन करण्यासाठी, त्यांना नमस्कार करण्यासाठी आणि त्या अंगावर प्राथमिक रूपानं फुलं उधळण्यासाठी लसीचं निमित्त केलेलं आहे. हे खऱ्या अर्थानं हा समाज सोपा नाही. दादासाहेब गवईंना आयुष्यभर त्यांनी मतदान केलं नाही. त्यांनी कालच्या 26 तारखेच्या याच्यामध्ये टकाटक गांधी म्हणजे त्या पद्धतीनं मतदान केलं, पुढे आले आणि त्याच्यासाठी कुठलंच आमिष नाही द्यावं लागले, पैसा द्यावा नाही लागला आणि ते स्वतःहून आले. म्हणून मग तुम्ही सर्वजण आलात आणि आपण बळवंत भाऊंना आपण विजय करण्यापत गेलो. या वेळेला आपण हमखास विजय होणार, कारण का जर चुकलो ते होणार नाही. पण तुम्हाला काल एका जणांना सांगितलं मेळघाटमध्ये फार गडबडी केल्यात रवी राणा यांनी. तर त्या गडबडी जर नसतील झाल्या असतील तरी विजय आपल्या, कारण का आपल्या मतदारसंघामध्ये आपले जे मतदान झालं ते सांगतं की आम्ही बळवंत भाऊ वानखेडेंना मतदान केलं. आपल्या बाजूचा माणूस सांगतो मी मतदान केलं आणि त्यामुळे आपला विजय हमखास आहे. 1,00,000 1,50,000 त्यांनी आता सांगितलं 2,00,000. विजय असतो. एकही मतानं निवडून आलो तरी विजय हा विजय असतो. आपण त्या दिशेने पुढे जायचं आहे आणि पुढच्या विधानसभा असो, महापालिका, जिल्हा परिषद असो, त्या निमित्तानं हे झालं. आपण काय काँग्रेसशी नव्हतो मुळात. हे मी सांगताना प्रत्येकाला सांगायचं की मला बळवंत वानखेडेंना मतदान करायचं आहे. बटन नंबर 2 आहे, चिन्ह काय असेल ते तू पाह आणि त्याला मतदान. या भूमिकेतून आपण गेलो आणि त्यांना सर्वांनी साथ दिली. कारण काही माझ्यावर कोणाच्या विचारांचं बंधन नाही आहे. मी मोकळा होऊन अशा जागी आहो की मी काही बोलू शकतो, कारण माझ्या संविधानानं मला अधिकार दिलाय बोलायचा. आता फक्त एवढंच म्हणतो की आपण संविधान वाचवायसाठी मतदान केलं, पण संविधानाची भीती बाळगून मतदान करू नका. कारण संविधान आपणच वाचवणार आहोत. आपलं आरक्षण वाचलं पाहिजे. पण आपले पोरं एवढे हुशार आहे, आपले मेरिट लिस्ट जेव्हा तुम्ही पाहत असाल तर आपण ओपनच्या कॅटेगरीत भांडून राहिलो. ही भीती बाळगून आपलं आरक्षण जाईल, आपल्या नोकऱ्या जाईल. आपले पोरं एवढे लाचार नाही आहे, तुम्हाला सांगतो. आणि आपला समाज लाचार झालाच नाही पाहिजे. आपण ओबीसींना आणि बाकीच्यांना एवढंच सांगा की आम्ही एकटे आरक्षण घेणारे नाही आहोत. देश, धर्म, संस्कृतीला व राष्ट्रीय एकात्मतेला पोषक तरुणी घडावी याकरिता गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन वतीने श्री गुरुदेव मुलींचे निवासी शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. 3 मे ते 13 मे पर्यंत शिबिर राहणार असून संत नरहरी महाराज प्रार्थना मंदिर येथे आयोजित करण्यात येत आहे. शिबिरामध्ये सहभागी होणाऱ्या मुली 5वी ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्यांना अनिवार्य करण्यात आले आहे. या शिबिराची माहिती आयोजित पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आली. ग्रामगीतेच्या आधारावर हे शिबिर आयोजित केले जाते. मागील 7 वर्षापासून पहिलेही आपली पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की 7 वर्षापासून कोरोनाचे 2 वर्ष सोडून आपण दरवर्षी ही मुलींचं, विदर्भामध्ये मुलींचं निवासी सुसंस्कार शिबिर हे होत नाही. फक्त अमरावतीमध्येच आपल्या इथे होते. आणि आपण सर्वांनी, बरेचसे पत्रकार माझे बंधू आणि भगिनी आहे की ते आमच्या मागच्या शिबिराला त्यांनी भेटी दिल्या. आणि माझी नेहमी तुम्हाला विनंती राहते की आपण तिथे शिबिराला आलो पाहिजे आणि शिबिराला भेट देऊन तिथे काय होते, मुलं कसे करतात आणि तिथे आम्ही काय त्यांना शिकवतो, त्यांच्यावर संस्कार, सुसंस्कार जे आहे, सर्वांगीण सुसंस्कार कसे त्यांच्यावर घडवतात, या शिबिराच्या माध्यमातून आम्ही आपल्याला तिथे मुलांना घडवण्याचं काम श्री गुरुदेव लोकसेवा फाउंडेशन करत असते. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार
बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत। 26 एप्रिलला जिल्ह्यात झालेल्या लोकसभा मतदान प्रक्रियेत धारणी तालुक्यातील अनेक मतदान केंद्रावर अंगणवाडी सेविकांनी दांडी मारल्याची माहिती उघडकीस आली आहे। मतदान बूथवर ड्युटी लावली असताना सुद्धा अनेक जण आपल्या घरी आराम केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। आता याच महत्त्वाच्या लोकसभेत गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। धारणी तालुक्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची तडकाफडकी अंगणवाडी सेविकांची मीटिंग घेऊन प्रत्येक गावातील वोटिंग बूथवर अंगणवाडी सेविका यांची ड्युटी लावण्यात आली होती। मात्र काही अंगणवाडी सेविकांनी बूथवर ड्युटी न करता घरी बसून थंड कूलरचा आनंद घेतला। आता या गैरहजर अंगणवाडी सेविकांवर कार्यवाही मुख्य कार्यकारी किंवा निवडणूक अधिकारी कार्यवाही करणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे। मात्र ज्या अंगणवाडी सेविकांनी आपले कर्तव्य बजावताना संपूर्ण दिवस मतदान केंद्रावर काम केले, त्यांना या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा भत्ता शासनाच्या वतीने देण्यात आला नाही, हे सुद्धा विशेष। तरीही अशा अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावले। शेत शिवारात जनावरे घेऊन गेलेल्या वृद्धावर अचानक जंगली डुकराने हल्ला करून गंभीर जखमी केले। ही घटना वाठोडा शुक्लेश्वर शेत शिवारात 29 एप्रिलच्या दुपारी घडली। जखमी वृद्धाला तात्काळ उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले। या घटनेची माहिती वन विभागाला नागरिकांनी देण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील औषधीसह इतर सर्व उपकरण साहित्यात घोळ झाल्याचे प्रकरण याआधी उघडकीस आले होते। साहित्य खरेदीत मोठी अनियमितता झाल्याची शंका निर्माण झाल्याने चंद्रकांत खरात यांनी लोकायुक्ताकडे धाव घेतली होती। यात आमच्या सिटी न्यूज सह सामाजिक संघटनाने कारवाई होत नसल्याने आंदोलनाचा इशारा दिला आहे। एवढंच नाही तर बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार विषयी तारांकित प्रश्न मांडूनही शासनाकडून कारवाई गुलदस्त्यात का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे। बुलढाणा जिल्ह्यातील गेल्या काही वर्षांमध्ये येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधी व साहित्य उपकरणांच्या खरेदीत जो काही अनिर्बंध भ्रष्टाचार तसेच विविध प्रकारच्या खरेदीत अनियमितता झाली, ती सर्व चौकशी समितीच्या समोर आलेली आहे। चौकशी समितीची आता पूर्ण खात्री झाली आहे की यामध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार व भ्रष्टाचार झालेला आहे। या स्थितीतही जिल्हा रुग्णालयाला पोखरणारे हे भ्रष्टाचारी अधिकारी अद्यापही मोकाट असून त्यांच्यावर कसल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। त्यामुळे येथे भ्रष्टाचाराला खतपाणी मिळत आहे। या स्थितीत येथील भ्रष्टाचाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी तक्रारकर्ते चंद्रकांत खरात यांनी मुंबईच्या विद्यमान लोकायुक्तांकडे केली होती। या संदर्भात अद्यापही कुठलीही हालचाल झाली नसल्याने खरात व विशेष विविध सामाजिक संघटनांनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। सिटी न्यूज व दैनिक जनसंचालनाच्या वतीने गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा रुग्णालयात बोकाळलेली अनागोंदी व येथे उफाळलेल्या प्रचंड भ्रष्टाचार या संदर्भात सातत्याने आवाज उठवण्याचे काम करीत आहेत। रोखपाल पीके माळी हे तर भ्रष्टाचाराचे शिरोमणीच ठरले आहे। माळी यांनी तर थेट कॅश बुकमध्ये प्रचंड खोडाखोड केली आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारही केला आहे। या सर्व भ्रष्टाचारांना गेल्या काही वर्षात आलेले जिल्हा शल्य चिकित्सक व इतर अधिकारीही भयंकर दोषी आहेत, ज्यांनी भ्रष्टाचार करून स्वतःच्या करोडो रुपयांनी तुबंड्या भरल्यात, तसेच स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावे अवैध संपत्ती अपसंपदा गोळा केल्यात। त्या सर्वांच्या विरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस महासंचालक मुंबई यांना द्यावेत व या भ्रष्टाचारांना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी करण्यात आली। यात बुलढाणा आमदार संजय गायकवाड यांनी झालेल्या अधिवेशनात जिल्हा सामान्य रुग्णालय करोडो रुपयांचा भ्रष्टाचार याविषयी तारांकित प्रश्न मांडूनही शासनाकडून कारवाई गुलदस्त्यातच। तसेच भाजप प्रवक्ते विनोद वाघ यांनी मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व अकोलापर्यंत तक्रारी व बुलढाण्यात आंदोलनाची पत्रे देऊनही कारवाई शून्य। या दोन्ही लोकप्रतिनिधींच्या तक्रारीला आरोग्य प्रशासन व भ्रष्टाचारी काहीच जुमानत नसल्याची जिल्हा सामान्य रुग्णालयात चर्चेला पेव फुटले आहे।
एरवी सर्वत्र लग्नात मोठ्या गाजावाजा केला जात असतो. लग्न वरातीत आता डीजे ही फॅशनच झाली आहे. मात्र असाच डीजे वाजविणे एका लग्न वराड्याच्या चांगलेच जीवावर बेतले आहे. ही घटना घडली बुलढाणा शहरात. एकीकडे डीजेच्या तालावर वराड मंडळी नाचण्यात व्यस्त होते, तर त्याच मार्गाने असलेल्या झाडावर मधमाशांना डीजेच्या आवाजाचा त्रास झाल्याने सर्व मधमाशांनी अचानक वराडींवर हल्ला केला. सर्वत्र धावपळ उडाली. यात अनेक पाहुणे जखमी झाल्याने त्यांना उपचाराकरिता लग्नस्थळ सोडून थेट रुग्णालयाची वारी करावी लागली. आजच्या आधुनिक काळात वर आणि वधूच्या विवाहात जल्लोष साजरा केला जातो. आता बँड जमा खात्यात गेला असून त्या जागी डीजे वाजविणे ही फॅशन झाली आहे. लग्न वरातीत डीजेच्या मोठ्या डिसेबल ध्वनीत आनंद साजरा करून पाहुणे आपल्या जल्लोष साजरा करीत असतात. मात्र अशाच डीजे वाजविणे एका लग्न वराडीच्या चांगलेच अंगलट आले. ही घटना बुलढाणा शहरात 28 एप्रिल रोजी सायंकाळी घडली. जाबरून रोडवरील मुट्टे यांच्या घराजवळ एक लग्न होते. लग्नामध्ये डीजे वाजत होता. एका झाडावर असलेल्या आग्या मोह माशाला डीजेचा प्रचंड त्रास झाला. अशाने मधमाशांनी थेट वराड्यांवर हल्लाबोल केला. या हल्ल्यामुळे सर्व पळापळ झाली. यामध्ये 10 जण जखमी झाले. जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमीत अवंती वावडे, रमाबाई जाधव, मायाबाई झिने, सौरभ हिवाडे, सागर जाधव, बबन जाधव, पंकज गवई, राजू गवई, राजू वाहुडे, सुभाष गवई, माया जाधव यांचा समावेश आहे. सर्वांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या घटनेमुळे या लग्न वराडीतील पाहुण्यांना लग्नस्थळी न जाता मधमाशांच्या हल्ल्यामुळे थेट रुग्णालयाची वारी करावी लागली. यवतमाळ मार्गावरून जाणारा डिझेल टँकर अचानक वळण रस्त्यावर पेटल्याने टँकरने पेट घेतला. टँकर वळण रस्त्यावर पलटी झाल्याने एकाचा आगीत होर पडून मृत्यू झाला. टँकरमधील डिझेलला आग लागल्याने दूरपर्यंत आगीचे डोम दिसत होते. आग विझवण्यात मोठी कसरत करावी लागली. रस्त्याच्या मधातच टँकर पलटी झाल्याने अनेक तास रस्त्याच्या दोन्ही मार्गावरील ट्रॅफिक जाम झाली. यवतमाळ मार्गावरून डिझेल टँकर जात असताना अचानक वळण रस्त्यावर टँकर पलटी झाल्याने डिझेलने अचानक पेट घेतला. भीषण आगीत एक जण ठार झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. अचानक टँकर पलटी झाल्याने टँकरमधून पळ काढण्याच्या काही क्षणात टाकीतील डिझेलने पेट घेतला. यामुळेच एकाचा जागीच होर पडून मृत्यू झाला. आगीचे डोम दूरपर्यंत पसरले होते. जंगल परिसर असल्याने आगीची झळ दूर अंतरापर्यंत दाखल झाली. लागलेल्या आगीने याच मार्गावरील लांबपर्यंत वाहनाच्या रांगा अनेक तासपर्यंत लागल्या. अनेक तासपर्यंत वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. आग विझवण्याचा प्रयत्न केला असता सुद्धा आगीचे वाढते डोम पाहता शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा लागलेली आग विझू शकली नाही. नागपूर शहरात गँगवॉरचे जाळे पसरले का असा प्रश्न नागपूर शहरात घडलेल्या हत्येवरून समोर येत आहे. जुन्या वादात आणि भाईगिरीच्या वर्चस्वात एकावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला करून आरोपी पसार झाले. अजनी पोलिसांनी धाव घेऊन तिघांना ताब्यात घेतले तर अन्य आरोपी पसार झाले आहे. 2 दिवसाआधी हल्लाखोर पैकी एकाने परिसरात दारू पिऊन दहशत निर्माण केल्याने त्याला मृतकने ताकीद दिली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी हा हल्ला केल्याची सुद्धा चर्चा रंगताना दिसून येत आहे. नागपूर शहरात भाईगिरीच्या वर्चस्वावरून एकावर अचानक हल्ला चढवून त्याला कायमचे संपविल्याची धक्कादायक घटना घडली. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हावरा पेठ येथील 6 नंबरच्या गल्लीत राहणारा प्रॉपर्टी डीलिंगचे काम करणारा 36 वर्षीय अमोल सुरेश मेहर याच्यावर अचानक हल्लाखोरांनी हल्ला चढविला. अमोल आपल्या मित्रांसोबत घराशेजारी चर्चा करीत होता. त्याच वेळी 8 ते 10 आरोपी दाखल झाले. तीक्ष्ण हत्याराने अमोलवर सपासप वार करून सर्व आरोपी पसार झाले. परिसरात राहणाऱ्या अमोलच्या मित्रांनी धाव घेऊन त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान अमोलचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अजनी पोलीस निरीक्षक गजानन तामटे आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करण्यात आला. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवून हल्ल्यात सहभागी असणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले तर इतर आरोपीच्या शोधात पोलीस रवाना झाले. मृतक अमोलवर याआधी खून करण्याचा प्रयत्न करणे, खून करणे आदी गुन्हे दाखल आहे. तर याच परिसरात 2 दिवसाआधी एका आरोपीने दारू पिऊन दहशत निर्माण केल्याने त्याला मृतक अमोलने चेतावणी दिली. याचा सूड घेण्यासाठी हत्या करण्यात आली अशी चर्चा दिसून येत आहे.
तर दुसरीकडे भाईगिरीच्या वर्चस्वातून हा हल्ला केल्याची सुद्धा चर्चा होत आहे। हल्ल्यात 30 वर्षीय आरोपी रजत उर्फ लल्ला किशोर शर्मा, त्याचा 20 वर्षीय भाऊ कार्तिक किशोर शर्मा, 28 वर्षीय सुनयन अमृत खर्चे याच्यासह 8 ते 10 आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे। पेट परिसर में कल अपने पुलिस थाने हद में एक हत्या हुई है। हत्या हुई युवक का नाम क्या है और अभी तक की प्राथमिक जांच में क्या निष्पन्न हुआ है? हत्या का कारण क्या था? हावड़ा पेट में रहने वाले अमोल मेहर, इस व्यक्ति पर जो हमला हुआ उसमें उनकी मौत हो गई है। उस सिलसिले में पुलिस स्टेशन में आरोपियों के खिलाफ गुना दर्ज किया है। उसमें से अपनी चौकसी लिए कुछ आरोपी ताबे में भी लिए हुए हैं। इस चौकसी में अभी शुरुआती चौकसी में उनको इनका आरोपी और इनका कुछ पुराना एक विवाद था ऐसा आ रहा है। चौकसी में क्या विवाद था, इस वजह से एक घटना हुई, इसमें और कौन कौन शामिल है इसकी चौकसी और तपास चालू है। ये जो मैयत है ये क्या काम धंधा करता था और इसका कोई पुराना रिकॉर्ड है? इसका प्रॉपर्टी ब्रोकिंग का काम था ऐसा सुनने में आ रहा है। इनका कोई पुराना रिकॉर्ड है क्या? हाँ, इस आरोपी है जो कुछ हमने ताबे में लिए उनका भी और उनका का भी पुराना रिकॉर्ड है। रात्री एक हत्या झाली आहे, नेमका कुणाची हत्या झाली, हत्या झाली, युवकाचं नाम काय आहे आणि घटनाच्या आतापर्यंत प्राथमिक काय कारण निष्पन्न झालं का? हावरापेठ मध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत हावरापेठ मध्ये मृतक अमोल मेहर याच्यावर जो हमला झाला त्यामध्ये तो मरण पावलेला आहे। सदर घटनेमध्ये आरोपी यांच्यात यापूर्वी काही वाद असल्याचे प्रथमदर्शनी सध्या तपासात दिसत आहे। यामध्ये काही आरोपींना आपण चौकशीकरता ताब्यात घेतलेला आहे आणि पुढील तपास सुरू आहे। जे मृतकांचे आरोपी आहे एक दुसऱ्याचे एकमेकांचे ओळखीचे आहे का, आजूबाजूच्या परिसरामध्ये राहत होते का आणि काय काय आतापर्यंत काय वाद होता त्यांच्यासाठी हल्ला झाला काय माहिती? जवळपास ते हावरापेठ एकाच जवळपासच्या परिसरातच राहणारे आहेत, त्यामुळे त्यांचा काही जुना वाद असल्याचे सध्या समोर येत आहे। नेमका काय होता याबाबत तपास करून पुढील आपले तपासाची दिशा देऊन ठरवणार आणि त्याप्रमाणे कारवाई होणार। ही जे मृत काय काय काम करायचे काय माहिती? त्यांच्या घरच्या सांगण्यानुसार तो प्रॉपर्टी ब्रोकरचे काम वगैरे करत होता असं माहिती आहे। यापूर्वी यांच्या सुद्धा काही प्राधिक रेकॉर्ड आहे का? हो। अचानक नागपूर एअरपोर्ट बॉम्बने उडवू असा धमकीचा मेल प्राप्त झाल्याने नागपूर विमानतळावर एकच खळबळ उडाली। असे धमकीचे मेल देशातील अनेक विमानतळ प्रशासनाला मिळाल्याने सर्व देशात एकच खळबळ उडाली। यामुळे आता नागपूर विमानतळावर पोलिसांची सुरक्षा वाढविण्यात आली असून पोलीस चारही बाजूने तेथे तैनात झाले आहेत। देशात लोकसभा निवडणूक सुरू आहे। काही जिल्ह्यात 2 टप्प्यातील मतदान शांततेत संपन्न झालं। अशात काही राज्यात 3ऱ्या टप्प्यात लोकसभा मतदान होणार असताना अचानक देशातील अनेक विमानतळ प्रशासनाला एअरपोर्ट बॉम्बने उडवू अशा धमकीचा मेल मिळाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली। असाच धमकीचा मेल नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ प्रशासनाला प्राप्त झाला आहे। या धमकीच्या मेलने नागपूर विमानतळ प्रशासन खडबडून जागे झाले असून प्रशासनाने तात्काळ येथील सुरक्षा वाढवली आहे। नागपूर पोलिसांनी विमानतळाला चारही बाजूने सुरक्षा देण्यात सुरुवात केली आहे। विमानतळावर येणाऱ्या सर्व प्रवाशांसह त्यांच्या बॅगची कसून तपासणी करण्यास सुरुवात केली आहे। जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये जीटीपीएल चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92 वर। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राइब करा, फॉलो करा, लाईक करा। YouTube अकाउंट सबस्क्राइब करण्याकरिता सबस्क्राइब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।
कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सॲपवर सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सॲप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया। पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत। नमस्कार।